एकच राहिली. बॉश कंपनीचीच वॉशिंग मशीन आहे आणि बॉश कंपनीचंच ते क्लिनिंगची पावडर आहे वॉशिंग मशीनची. तर टब क्लीन करून घ्यायचं आज, त्यामुळं हां ती एकच राहिलेली आहे. महाग आहे ती, 200 की 225ला एक पावडरची पुडी आहे ती. असू दे. हे बघा अशी ही पावडर आहे, तर लई महाग आहे ही एकच पावडर. तर आज काही कपडे नाहीत त्यामुळे मला टब क्लीन करूया. ती पावडर याच्यामध्ये होती तर अशी खरबरीत आहे सगळी साखर आहे. अशी साखर टाईपच दिसते ती. अशी पावडर आहे ती, असं साखरेसारखीच दिसते ती. तर आता हे असं सावकाश लावून घ्यायचं. आता बंद कर. चालू कर. हा पाणी चालू करणं, मग कसं धुणार ते. आता मशीन करायची चालू. ती पावडर टाकून झाली, हे ड्रेनेज मध्ये टाक. तर आता इथं हे टब क्लीनचं ऑप्शन सिलेक्ट कर. टब क्लीन वर आल्यावर आता स्टार्ट कर. आता हे पाणी घ्यायला चालू करते मशीन. जवळ घ्यायचं नाही दिसणार, उजेड आहे. पाणी दिसतंय थोडं थोडं इथं. ठेव नाही तर अंधार पडते. हा असं पाणी घ्यायला लागली आता. तर जवळपास 45 मिनिट ही मशीन चालणार आहे आता. चला आता हे टब क्लीन होतंय तर बाकीची कामं आवरूया. कुणालला काय सुट्ट्या लागलेत आता. कुणालची मज्जा आहे ना. चला तर एक वॉश झालेलं आहे आता मशीनचं. दुसरं वॉश आता होईल. मशीनला टब क्लीन करण्यासाठी सुद्धा 3 वेळा पाणी घेते. हे असं दिसणार नाही आता. तर चला मशीन होते तर आता घरामधली जरा साफसफाई करून घेते. नमस्कार मंडळी, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे. तर जवळ आलेला आहे पाडवा आणि खरं तर पाडव्याची मी खूप आतुरतेने वाट बघते, कारण प्रत्येक सण मला खूप मनापासून साजरा करायला आवडतो. आणि आता आमच्या आंबेगावची जत्रा सुद्धा आहे, जसं की मी आधी सांगितलं होतं, आणि पाडवा पण आहे. तर म्हटलं आज आहे संडे आणि आज कसं आहे वेळ असतो घरामध्ये साफसफाई करायला, घरामधले जी काही कामं असतात, बाहेरची कामं असतात, हे सगळं करायला. तर मी आज चालू केलेली आहे एकदम अशी डीप क्लिनिंग. आणि घरामध्ये जास्त पसारा आम्ही केलेला नाही अजून तरी. आणि मला घर जरा मोकळंच आवडतं, जास्त पसारा असलेलं आवडत नाही. त्यामुळे म्हणजे कामं करायला पण सोपं जातं आणि कामं पटपट होतात आणि घर सुद्धा प्रसन्न वाटतं. एकदम जास्त असा पसारा असला की घरामध्ये नुसतंच असं गडबड नाही का, गजगज वाटतं. त्यामुळे घरामध्ये आम्ही मोजकाच पसारा ठेवलाय. काही वस्तू घ्यायच्या आहेत पण मी जास्त घरामध्ये पसारा करणार नाही. चला तर छान अशी माझी सुरुवात झाली सकाळची. कुणालच्या पप्पाला डब्बा वगैरे करून दिला. मी माझ्या कामावर तासाभराचं काम होतं ते करून आले. त्याच्यानंतर मग माझं चालू झालेलं आहे घरातलं काम. आधी मी सगळी कामं घरातली म्हणजे स्वयंपाक, भांडे, कपडे सगळी कामं आवरून घेतली. त्याच्यानंतर मी शेवटी लागलेली आहे साफसफाई करायला. तर हे जे झाडू आहे बघा, तर तो लांब पण होतो आणि छोटा पण होतो. तर तसा झाडू आहे हा, खूप युजफुल आहे. आणि माझी चालू आहे क्लिनिंग. म्हणजे घरामध्ये तसं तर कुठं जाळ्या शक्यतो नव्हत्याच, पण तरी सुद्धा नाही का झाड झटक केली की मनाला समाधान वाटतं. आणि आमचं जे घराचं हे सिलिंग आहे इतकं उंच आहे ना ते, आणि मला फॅन सुद्धा पुसता येत नाहीत, कारण म्हणजे पुसायला येत नाहीत. ह्या झाडूने झटकता येतं पण पुसता काही येत नाही, कारण खूप उंच आहे घराचं म्हणजे छत. तर स्वच्छला तर बघा कामं करता करता मी एका साईडला गाणी पण लावले. गाणे लावलं की मला थोडं एनर्जी येते आणि बऱ्याच जणांना अशी सवय असते गाणे लावायचं आणि कामं करायचं.
तर माझंही तसंच आहे, पण जेव्हा वेळ असेल तेव्हाच मी गाणी लावते, रोज नाही लावत. आज संडे आहे तर निवांत सगळी कामं चाललेली आहेत, त्यामुळे मस्त अशी गाणी लावले आणि कामं चालू झालेली आहेत. तुमची सुद्धा पाडव्याची तयारी झालेली आहे का, किंवा घराची क्लिनिंग वगैरे झालेली आहे का? चला तर मी हे काम आवरून घेते आणि पाहू शकताय की फॅन किती उंचावर आहे, खूप उंच आहे, त्याला पुसणं शक्यच नाहीये, त्यामुळे मी फक्त झाडूने असं झटकून घेते. तर असं चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला तर सगळी झाडझटक करून घेतली. त्याच्यानंतर आता मी घेते सगळे रूम झाडू मारून घेते. आणि आवाज बसल्यामुळे मध्ये मध्ये माझा आवाज थोडासा कमी जास्त होतोय, तर समजून घ्या. उन्हाळ्यात सुद्धा माझा घसा बसतो, म्हणजे खरं तर काय काहींना नवल वाटतं. तर असं चला, तर बघा, अधूनमधून आपण जेव्हा घराची साफसफाई करतो त्यावेळेस घर स्वच्छ पण राहतं. आणि जर समजा आपल्याला कधी असं घर साफसफाईला काढायचं असेल तर म्हणजे त्यावेळेस खूप जास्त इझी जातं आणि पटपट पण कामं होतात. जर समजा 6 महिन्याने वर्षाने एकदा जर घर क्लीन करायला काढलं तर खूप वेळ जातो त्याच्या मागे मग, आणि घाण पण तेवढंच झालेलं असतं घर. त्यामुळे मी अधूनमधून मला वेळ मिळेल तसं मी घराची स्वच्छता करत असते. काय काहींना म्हणजे वाटतं की बाबा काय सारखं सारखं तेच तेच करत बसायचं, रोज तेच, असं वाटतं. पण मला पहिल्यापासून सवय आहे, त्यामुळे मी अधूनमधून जसं वेळ भेटेल तसं मी रॅकवरची भांडी म्हणा किंवा घरामधले झाडझटक म्हणा, या सगळ्या गोष्टी मी क्लीन ठेवत असते. त्यामुळे कधी जर मी सणासुदीला हे काम काढलं तर मला जास्त अवघड नाही जात. तर कुणाला सुद्धा मदत करतोय बघा, कारण की खिडक्या आतल्या बाजूने सुद्धा त्याने पुसल्या आणि बाहेरच्या बाजूला पण थोडासा स्पेस होता पुसण्यासाठी, तर तो बाहेरून पण पुसण्यासाठी गेला. आणि मी सुद्धा त्याने कॉलिनने क्लीन केलं. त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये कपडा टाकून तर मी सुद्धा थोडासा हात मारला खिडक्यांवर. तर कुणाल असल्यामुळे मला बऱ्यापैकी मदत होते आता, कारण तो पण मला नेहमी मदत करत असतो. थोडा ओरडा खातो पण मदत करत असतो. तर असं चला, आता आमच्या दोघांचं चाललेलं आहे घरामध्ये गोंधळ, इकडे हे कर ते कर. पण आम्ही दोघांनी मिळून घर इतकं छान क्लीन केलं की तुम्ही पुढे बघतच राहा. पण खरंच घर स्वच्छ केलं की खूप समाधान वाटतं मला तरी, कारण मला ते पहिल्यापासून आवडतं. घरामध्ये साधं बारीक सारीक कचरा सुद्धा मी पडू देत नाही, इतकी मला स्वच्छता आवडते. तर असं चला, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघा, घरामध्ये मोठे मोठे असे 3 विंडो आहेत, पण पूर्ण भरपूर असा प्रकाश येतो घरामध्ये. आणि कुणालने त्या सगळ्या खिडक्या व्यवस्थित अशा पुसून घेतल्या. आणि त्याच्यानंतर कुणाल गेला आरसे पुसण्यासाठी. तर कॉलिनने खरंच आरसे खूप छान स्वच्छ क्लीन होतात. तर खिडक्या तर सगळ्या धुवून म्हणजे पुसून झाल्या, सॉरी. आणि इकडे आलाय तो कपाट स्वच्छ करायला, म्हणजे ड्रेसिंग टेबलचा त्याने आरसा स्वच्छ केला. त्याच्यानंतर हा आरसा स्वच्छ करायला आलाय. तर हे कपाट माझ्या लग्नातलं आहे, पण खरं तर रेंटेड घरामध्ये राहून इकडे तिकडे पसारा नेण्या आणण्यात बऱ्याच वस्तू माझ्या खराब झाल्या. कपाट सुद्धा खूप खराब झालं होतं. तर या कपाटाला आम्ही थोडंसं वॉलपेपर मागून त्याचा थोडासा मेक ओव्हर केलाय. आणि साईडच्या बाजूला वॉलपेपर लावण्यासाठी उरलाच नाही, तर म्हटलं जाऊ दे आता, कपाट जुनं झालंय पण तात्पुरतं त्याला छान दिसावं यासाठी आम्ही असं त्याला मस्त वॉलपेपर लावलंय. तर कसं वाटतं नक्कीच सांगा. आणि ड्रेसिंग टेबलला सुद्धा मी थोडंसं सेम असंच वॉलपेपर लावलेलं आहे. तर बघा किती जोर लावून आरसा पुसतोय. मी म्हणत होते एवढं जोर नको लावू, तो आरसा फुटून जाईल. तर करतोय तो, म्हणजे करतोय, याला महत्व आहे. मदत त्याला करायला आवडते. तर बघा कुणाल कसा काम करतोय.
तर आता कुणाल त्याचं स्टडी टेबल साफ करतोय. तर आम्हाला चेअर पण आणायचे, स्टडी चेअर, पण खरं तर त्या दिवशी मी बघायला गेले पण खूप महाग आहेत. तर बघूया. तर बघा, आज आम्ही घरामधला कुठलाही कोपरा, कुठलीही वस्तू सोडली नाही. तर प्रत्येक गोष्ट आम्ही स्वच्छ केलेली आहे, क्लीन केलेली आहे. दारं, खिडक्या, सेफ्टी डोअर, साऊंड, टीव्ही, टेबल, कूलर, सगळ्या गोष्टी आम्ही आज स्वच्छ केलेल्या आहेत मायलेकांनी मिळून. आणि आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच सगळ्यांना हे वळण आहे, म्हणजे घर स्वच्छ ठेवायचं. आमच्या आजी तर दसऱ्यामध्ये आम्हाला म्हणजे बापरे एवढं वैताग यायचा, आम्ही ओरडायचो, काय ही मोठी आई ना आम्हाला बसूच देत नाही, मोठी आई म्हणायचो आम्ही आमच्या आजीला. आणि इतके कामं लावायची ना की आम्हाला कंटाळ यायचा ते कामं करून करून. म्हणजे दसऱ्यामध्ये अक्षरशः घरामध्ये एक चिंदी सुद्धा म्हणजे अशीच राहत नव्हती न धुता. म्हणजे काय वस्तू, जेवढ्या घरामध्ये वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या धुतल्या जायच्या. आणि मग ते लहानपणापासून आम्हाला सवय लागून गेली. मी म्हणा, माझी बहीण म्हणा, आई म्हणा, भावजय, आम्ही सगळेच घर स्वच्छ ठेवण्यामध्ये एकदम माहीर आहोत. आणि घर स्वच्छ ठेवणंच नाही तर घरातली सगळी कामं, स्वयंपाक, सगळं आम्ही कितीही माणसं आले तरी आम्ही कुठल्याही कामाला मागे हटत नाही. आम्ही असे सगळे पहिल्यापासून म्हणजे स्वच्छता ठेवतो. आणि आमच्या आजीमुळे आम्हाला खरं तर ही जास्त सवय लागली. कारण आई आमची सकाळी कामावर जायची, ती रात्रीच यायची. मग ती गेली ना, तिच्या माघारी आजी, मी आणि माझी लहान बहीण, आम्ही तिघी पण घरातली सगळी कामं करायचो. आणि वडील खूप लहानपणी वारले आमचे, त्यामुळं आई सकाळी कामाला गेली की रात्रीच यायची. नेमका उन्हाळा चालू झालेला आहे आणि एक 2-3 दिवस झाले किचनमधला फॅन अचानकच बंद पडलाय. आणि जे इलेक्ट्रिशियनला बोलवतोय तो काही यायला तयार नाही. त्यामुळे मग आम्ही किचन सुकण्यासाठी कूलर लावलेला आहे आणि त्याचा खूप जास्त आवाज येतोय. तर बघा, आणि चला, तर हे इलेक्ट्रिशियनवाला पण काय किती दिवस झाला आम्ही बोलवतोय पण ते काही यायलाच तयार नाही. पण स्पेशल किचन सुकण्यासाठी कूलर लावलेला आहे, पण त्याचा खूप जास्त आवाज येतोय खरं तर. तर चला, बाकीचे 2 रूम झाले आणि तिसरा आता बेडरूम तेवढी मी फक्त आता पुसायची राहिली, बाकी तर सगळं आवरून झालंय. आणि तुम्ही पाहिलं असेल मी काम करताना नाकाला तोंडाला अजिबात बांधलं नव्हतं. खरं तर मी आधी माझं चेहरा पॅक करूनच मी काम करायची, कारण मला ॲलर्जी आहे धुळीची. पण कसं आहे, मी वरच्यावर आता घर सतत 8 दिवसाला वगैरे स्वच्छ करतेच, त्यामुळे मला गरज पडली नाही नाक किंवा तोंड बांधायची. आणि मी भांडी सुद्धा जेवढी मला रोज वापरायला लागतात तेवढीच वरती ठेवलेले आहेत. नाही तर आधी मी खूप जास्त भांडी मांडायची, ते काय डेकोरेशन करा, हे करा, ते सगळं करायची. पण आता मला जेवढं आपण जास्त भांडे ठेवू तेवढं जास्त त्रास होतो साफ करण्यामध्ये. त्यामुळे मी तेवढीच भांडी लावलेले आहेत जेवढे आपल्याला लागतात. बघा, एवढीच लावलेत आणि छान सगळे क्लीन झालेत, तर छान चमकत आहेत भांडे सुद्धा. आणि आज घर एकदम चकाचक क्लीन करून टाकलंय, पण खूप जास्त समाधान वाटतंय मला हे सगळं करून. तर चला बघा, सगळी कामं आवरून झालेत. कूलरमध्ये सुद्धा जे पाणी होतं ते काढून, कूलरच्या मागची बाजू सगळी काढून आम्ही स्वच्छ केले आणि मस्त कुणालने पुसलंय आणि इथे सुकायला ठेवलं गॅलरीमध्ये.
आणि चला तर सगळी कामं आवरून झाली आहेत, अगदी सगळी कामं आवरून झालीत आणि घर इतकं स्वच्छ आणि सुंदर वाटतं सध्या, तर व्यवस्थित दिसतंय घर याच्यामध्ये. आणि चला थोडंसं आता आराम करते, कारण खूप काम केलं आहे आज, इतकी दमले आहेत आणि सगळी दारं खिडक्या तिन्ही रूम पूर्ण सगळे स्वच्छ झालेले आहेत. काही छोटी छोटी कामं बाकी आहेत, ते असंच कामावरून येता जाता केलं की होऊन जाईल, पण अगदी घर अगदी पूर्ण डीप क्लिनिंग झालेली आहे घराची आणि कुणालने पण मला खूप मदत केली आहे. तर चला आता किती वाजलेत अजून बघितलंच नाही आहे, आता जेवण करते, थोडंसं आराम करते आणि संध्याकाळी मी तुम्हाला आमच्या इथे जत्रा म्हणजे कितपत दुकानं वगैरे आलेत वगैरे ते सगळं मी बघायला जाणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते. चला तर मी आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटते. बाय बाय. चला तर बघा संध्याकाळ झाली, उठलो, फ्रेश वगैरे झालो तर असं, आणि अशा प्रकारे जत्रा म्हणजे भरलेली आहे, म्हणजे निम्मे स्टॉल लागलेले आहेत आणि अजून भरपूर यायचे बाकी आहेत, कारण इतके स्टॉल लागतात ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे. ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन की अक्षरशः म्हणजे मला तर ब्लॉग पण घेता येईल की नाही काय माहिती, कारण इतके सगळे एकमेकांना असे खेटून चालतात, एवढी गर्दी भयानक असते. तर आता निम्मे आलेले आहेत, आता उद्यापर्यंत अजून सगळे येतील आणि अजिबात रस्त्यावर जागा नसते. खूप मोठी जत्रा भरते, पहिला एवढी भरत नव्हती, पण हळूहळू आता आंबेगावची जत्रा मोठीच होत चालली आहे दरवर्षी. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं बघायला भेटेलच. आणि व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.